जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज संडे मस्तपैकी बाहेरचा नाश्ता करायचा आज, कारण कर्मा बंद आहे. कर्मामध्ये तर बाहेर सगळंच खायचं बंद असेल. आज काय खायचं मग? कर्मामध्ये दाबेली सुद्धा बंद असेल, हॉटेल सगळी बंद असेल, कारण आज कर्मा बंद आहे. कशामुळे कर्मा बंद आहे? तर आज मराठा आंदोलनाच्या निमित्त आज कर्मा बंद आहे. तर थांब, सगळ्यात पहिले लखनला फोन करतो. लख्या, आपल्याला काहीतरी खायचं बाहेरचं, तर मला सांग कुठं काय भेटते, कारण त्याला लय ना आधी बाहेरच खायचं. तर चला लखनला फोन करू डायरेक्ट. कुठे आहे? अरे आज संडेला का झोपलायला का कुशल तू एवढा वेळ? बोल ना, काय करतोय? काय उठलो आताच. अरे या गेला आज नाश्ता खायला बाहेर जायचं, पण महाराष्ट्र आपलं करणं बंद केलं का आज? काय खायचं मग आता काय खायचं, पण आता काय भेटलं पाहिजे ना, कारण बंद रे. काय चायनीज, साऊथ इंडियन, पंजाबी काय गेलं? चायनीज तर नको असं का? काही साऊथ इंडियनच खवा गेलं. पण अरे पण मी काय म्हणतोय, करणं बंद आहे दादा. कुठे भेटणार साऊथ इंडियन आपल्याला? बाहेर बाहेर निघ तुला. अरे पण घरी खावं लागलं आपल्याला, बाहेर बंद आहे म्हणल्यावर. चल दोन येतो फक्त. चल तू 10 मिनिटात तर 20 मिनिटात तर इथे तयार. हो लके चेष्टा काय करू नको. 20 मिनिटात आमच्या म्हणलं असतं तुला. 20 मिनिटात इडली कशी तयार होईल मला सांग. त्याला पीठ लावायला म्हणलं काय गेलं, एक दिवस अगोदर सांगावं लागतं. पण इडली तयार होती, तू फक्त तयार होऊन रेडी होऊन खाली आहे. आणि ती बुलेट घेऊन ये, वरून फ्राय घेऊन नको, त्याच्या बसता येत नाही. बुलेट घेऊन ये. आणि तू माझी जर रांडोळी लावली लके, मी तिथे येऊन खाली. नाही दादा चल तू. बरं अरे उठ, पहिला आंघोळ कर आणि मला म्हणे ये 10 मिनिटात. स्वतः आंघोळी नाही केली मला सांगतोय शांतपणा. ये लवकर आलोच. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून एकदम सरळ जायचं, कुठंच नाही वळायचं. आता रिव्हर्स मोशन घेतो. तर आता चला चला मित्रांनो, सण सण पेर पेर एकदम सरळ जायचं आपल्याला माग. मित्रांनो हा पूल जर तुम्हाला माहित असेल, पुलापासून असं लेफ्ट घ्यायचा. तिथं असं टर्न घ्यायचं. संजय मामा शिंदे बंगला इथनं टर्न घ्यायचं. मला ते दिसतं आधीच टर्न. त्याच्यानंतर असं लेफ्ट टर्न आहे. लेफ्ट टर्न घेतल्यावर सगळ्यात पहिलं दिसतं तुम्हाला बळीराजा बिल्डिंगचं नाव आहे. त्याच्यानंतर इथनं असं राईट टर्न घ्यायचं. राईट टर्न घेतलं सरळ जायचं. इथं कुठंच वाळायचं नाही, कुठंच वाळायचं नाही. हा पहिला घर, हा दुसरा घर का ही घर आहे. याच्या आत एक अन्नपूर्ण घर आहे. तर अन्नपूर्णानंतर मित्रांनो अन्नपूर्णाच्या शेजारची ही घर आहे. हे आपल्या कापडी डॉक्टरांचं घर आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. आता आपलं जायचं आहे ह्यांची घरी. तर चला मित्रांनो, आलोय मॅडमची घरी. तर मॅडम इथंच आहेत. मित्रांनो आता आपण आलोय कापडी मॅडमची घरी. तर कशामुळे, जसं तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये दाखवलं की आपल्याला इडली खायची. तर इडली खायला आपल्याला एक दिवस अगोदर पीठ भाजावं लागतं. मला लखनने सांगितलं की मॅडमकडं 15 मिनिटाच्या आत, 15 मिनिट 20 मिनिटाच्या आत आपल्या इडलीचं पीठ तयार भेटतोय. तर इडली एक्सप्रेस ही जी प्रोडक्ट आहे, ही आमचे को फाउंडर म्हणजे आपले कापडी मॅडम. तर आपण त्याला विचारलं की हा प्रोडक्ट तुम्ही का निवडला, कशामुळे तुम्ही ही प्रोडक्ट सगळं तयार केलं, म्हणजे कशाने काय, तर सगळं माहिती देणार आपले मॅडम. तर मॅडम सगळ्यात अगोदर थँक्यू, तुम्ही आम्हाला बोलवलं व्हिडिओसाठी. तर इडली एक्सप्रेस हा कशामुळे सुचला तुमच्या माइंडमध्ये? श्री स्वामी समर्थ. आता मला बरेच वर्ष झालं काहीतरी महिलांसाठी करायचं हे भावना होती. एकतर मुळात मी कर्नाटकचे, तिथून इथं माझं सासर, मग इथं आल्यानंतर इतका वर्ष मुलं लहान हे ते त्याच्यात गेला. पण आता मला माझ्याकडे एवढं फ्री वेळ आहे की त्यामुळे मी म्हणले की इथलं महिलांसाठी काहीतरी करावा. काहीतरी म्हणजे काय करायचं, एकतर मला मुळात साऊथकडचं डिश इकडे आणायचं होतं महिलांसाठी. मी बरंचसं महाराष्ट्रात फिरते आणि कुठेही हॉटेलमध्ये गेले तरी साऊथ इंडियन इडल्या कुठेही मिळत नाहीये. ते सगळ्या गोष्टी तुम्ही विचार त्या गोष्टीचे विचार करून अभ्यास करून मी काय केले की बाबा आपल्या इथलं सगळ्या महिलांसाठी, जेणेकरून जे वर्किंग वुमेन्स आहेत, कामाला जातात, त्यांच्याकडे वेळ बिलकुल नसते आणि दमून येतात, त्यांना भरपूर इच्छा असते इडली खायची, पण त्यांच्याकडे ऑप्शन नसतो. ते इडली करायची म्हणजे कसं आहे की 10 तास तांदूळ आणि डाळ भिजवा, ते वाटा, रात्रीवर आंबून ठेवा, मग ते दुसऱ्या दिवशी इडली होणार. त्याचे एवढं सगळं प्रोसिजर आहे. मग ह्यातने ते महिला येणार कधी, ते करणार कधी, थकून गेलेलं असतात. मग मी हे सगळ्या गोष्टीचे विचार करून महिलांचे काहीतरी त्यांच्या आपण उपयोगाला यावं म्हणून मी माझं हे डोक्यात आलं की आपण साऊथ इंडियन एक्सप्रेस इडली प्रीमिक्स पीठ तयार करावा. पीठ म्हणजे कसं की ते कोरडा ड्राय पीठ, म्हणजे खराबही होणार नाही. जर आज एखाद्या कस्टमर्सनी माझ्याकडे नेलं, त्यांना जर एक्सपायरी काय आहे का त्याला? त्याला एक्सपायरी काही नाहीये. जर तुम्ही हे पीठ घेऊन गेले, जर तुम्हाला वाटलं मला अर्धा करून अर्धा ठेवायचे, अर्धा पीठ घेऊन तुम्ही तर अर्धा पीठ तुम्ही सील बंद डब्यात झाकून फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला 6-6 महिने काही होणार नाहीये. आणि हे कोरडा पीठ आहे. ही अर्धा किलोची जी पॅकिंग आहे, आता मित्रांनो बघू शकता, ही अर्धा किलोचं पॅकिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ही इडली कशी तयार होणार आहे याची सुद्धा आहे. पण मॅडमला एक रिक्वेस्ट सांगणार आहे, ही आता काही लोकांना वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही,
तर तुम्ही आम्हाला बनवून सुद्धा दाखवू शकता का? हो चालेल, काय हरकत नाहीये. एक प्रश्न असा की ह्या अर्धा किलोच्या पीठ मध्ये किती इडली तयार होतात कमीत कमी? हे अर्धा किलोच्या पीठ मध्ये जवळजवळ तुम्ही एकतर तुम्ही करण्याच्या साईजवर अवलंबून असतो. कोणाचं जास्त लहान असतो, मोठी असते. सर्वसाधारण आपण नॉर्मल जर राहिलं तर ह्या पीठामध्ये 30 ते 35 इडल्या तयार होतात. ओके. म्हणजे आता मी हे अर्धा किलोची पॅकिंग करायचे काय उद्देश आणि काय काय महिलांचे मी अभ्यास केले, ते काय म्हणाले, मॅडम आमच्या कुटुंबात आम्ही 3 जणी आहोत, 4 जणी आहोत. मग हे सगळे प्रॉब्लेम आले. मग मी काय केले की बाबा आपण 1 किलोची पीठ म्हणले की जास्त होणार, मग त्यांना काढून ठेवायचे प्रश्न येणार, मग किती करायचे क्वांटिटी घ्यायला प्रश्न येणार. मग मी या सगळ्या गोष्टीचे विचार करून म्हणले अर्धा किलोची पॅकिंग करावा, त्यांना घ्यायला काही वाटणार नाही. म्हणजे पहिल्यांदा जे महिला घेत असते त्यांनाही भीती वाटणार नाही, मी एवढे पैसे घालून व्यवस्थित होईल का, हे त्यांच्या मनात सुद्धा शंका येणार नाही. म्हणून मी सगळं विचार करून अर्धा किलोची पॅकिंग केली. अजून एक विचार असं आहे की ही पावडर तुम्ही म्हणजे कुठे एक्सपोर्ट करता का, बाहेर मागवता का, तुम्ही स्वतः बनवता? नाही, मी स्वतः घरी बनवते ते सगळं पीठ. असं आहे. हो. तर मित्रांनो आता आपण मॅडमला सांगणार एक रिक्वेस्ट, थोडं त्रास देणार मॅडमला, आम्हाला ही इडली बनवून दाखवा. आम्ही तर खाऊन जाणार आहे, आपण हॉटेल तर भरपूर खाल्ली इडली, एकदा मॅडमकडे सुद्धा बघणार म्हणजे ह्या पीठमध्ये इडली कशी तयार होती, आपल्याला कुठली चव भेटते. तुम्हाला माहिती आपल्याला काय वाटतं, क्वालिटी आणि क्वांटिटी, कारण आपला ग्रुप लय मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण विश्वास ठेवतो. तर आता तुम्ही चला आपल्यासोबत इडली एक्सप्रेस कशी तयार होती, इडली म्हणजे साऊथची इडली कशी तयार होती आपल्या मॅडम दाखवणार आहे. मॅडम या तुमची पीठ आता आम्हाला दाखवा तुम्ही. मित्रांनो चला आपण आता बघणार, मी नाही बनवणार, मॅडम बनवणार. आपल्या कुठे इडली बिडली ती बनवतो, मॅडम बनवणार. आपल्याला सांगणार आहे केवढं पीठ घ्यायचं आणि काय घ्यायचं. ओके. आता मी ते पिशवीतल्या पिठातलं 1 वाटी पीठ घेतलेले बरं का. 1 वाटी पिठासाठी आपण आता 1 वाटी पाणी घेणार आहोत कोमट करून. हे गॅसवर ठेवायचं, पाणी कोमट करायचं. तर मित्रांनो गार पाणी चालत नाही, थोडंफार गरम कोमट पाणी करावं लागेल तुम्हाला, तर इडलीचं पीठ लवकरात लवकर आपल्याला तयार होईल. आणि जेणेकरून हे पिठात मीठ वगैरे सगळं असतं, फक्त तुम्ही कोमट पाणी करायचं, ते चांगलं मिक्स करायची. पाठ झाले. तर मित्रांनो एवढं पण गरम करू नका की तुमचा हात भाजल, कोमट करायचंय. कोमट करायचं. हे बघा आपल्याला हाताने मिक्स करता येईल. चांगलं एकदम असं फेटून ठेवायचे. ते आपण ढोकळ्याचे पीठ कसं फेटतो, चांगलं फेटून ठेवायचं. हे फेटलेले पीठ 1 तासभर मुरू द्यायचं. आणि 1 तासभर काय करायचं, 1 तासभर तुमचं चटणी सांबर होईपर्यंत माझे इडलीचे पीठ बनून तयार होणार. तर 1 तासात सांबर आणि चटणी बनवून ठेवा, तो पण इडलीचं पीठ तयार होतो. अख्खा दिवस लागत नाही. तर तुम्ही म्हणता अख्खा दिवस ठेवायचं, 1 तासच ठेवायचं, तो पण तुम्ही सांबर चटणी बनवून ठेवा. हो. आता इडलीचे भांडे जरा गरम करायला ठेवायचे. आता आपले इडलीचे पीठ भिजून तास झालेले आहे. तासाने बघायचं ते काढून. आणि थोडा हे बघा पीठ असं घट्ट झालेलं असतं. घट्ट झाले तर थोडंसं पाणी आपल्याला टाकायचे, चांगले फेटून घ्यायचे. हे बघा एवढं कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. इडलीचे पीठ म्हणले की सगळ्यांना माहिती असतं की किती पातळ असावा. एवढं कोणाला वरनं पाणी घालावं लागतं, कोणाला लागत नाहीये. आणि नंतर आपल्याला चुटुकभर सोडा टाकायचा. ह्याच्यात सोडा का टाकायचं, तर ते जेणेकरून इडली हलके व्हावा म्हणून सोडा टाकायचा त्याच्यात. हे सोडा टाकायचं. आणि त्यानंतर हे सगळ्यांना माहिती आहे की स्टँडला तेल लावून घ्यायची. आता स्टँडला तेल का लावून घ्यायचं, तर इडली झाल्यानंतर ते अलगद सुटले जातात आणि इडलीला एक तऱ्हेची शायनिंग येतो. त्यामुळं इडलीला पात्रेला आपण तेल लावून घ्यायची. आता तेल लावून झालं. हे बघा आता आपले पाणी तापून झालेत. आता आपण स्टँडला हे इडली लावतोय. लखनसाठी 2 इडली जास्त लावा मॅडम. हो. लखनची भूक लई मोठी, सकाळी दुसऱ्या नाश्ता बिष्टा काय केला नाही, आता पोट भरून तो जेवण बिवण सगळं करणार आहे आता. बर, पाहिजे तेवढी खावा. आता मला वाटतं लंच आणि ब्रेकफास्ट सोबत करणार आहे तू. बर. 8 इडल्या तर तुलाच लागतं ना. अजून 8 लावू. हे बघा थोडा असं करून घ्यायचं, का तर एकदम ते लेवलमध्ये येतात म्हणून. आता हे आपण स्टँड कुकरमध्ये, इडलीच्या कुकरमध्ये लावणार आहोत. कुकरमध्ये लावायचं, हे झाकण ठेवायचं. जवळजवळ 15 ते 20 मिनिटात आपली इडली तयार होणार. आता आपले 15 मिनिटं झाले. 2 मिनिटं बारीक करून ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. हात कापड घ्या, हात बीत जळून परत तुम्ही म्हणायचे आम्हाला.
हो आपले नाही कापड बाबा. घेऊन हे चला. बघा. दूर घ्यायचं आणि कशी वाटते इडली तुला, खायची का? जाचीन त्याच्यात खायची लगेच गपचूप एक उचलतील. असं व्हिडिओ काढूच त्यांनी पैसे उचलले माहिती ना तुला, तसं तो इडली उचल. मॅडमनी आपल्यासाठी इडली बनवली खास लखनसाठी. मी तर नाही लखनच खाणार, पण मला टेस्टसाठी बसवली लखनने. तर सॉरी मॅडम, तुम्हाला त्रास दिला आम्ही. आता हे का मित्रांनो, ही इडली ना फुल स्पंजी. ह्याची आतली इडली बघ, म्हणजे खूप मोठी पण नाही, लय मोठी पण असून काय होतंय नंतर तर कडक होती. ही मीडियम साईजची इडली. तर आपण याला टेस्ट करणार आहे. मॅडमने आपल्यासाठी सांबार सुद्धा बनवलंय. पण अजून तर मॅडम तुम्हाला सॉरी त्रास दिला आम्ही. नाही त्रास नाही. ह्याची खासियत काय माहितीये का, हे तुम्ही दिवसभर ठेवले तरी सुद्धा एवढं स्पॉन्जी स्मूथली टेस्टी राहणार आहे. ह्याच्यात क्वालिटी इडली खातो ती ठेवलं कडक होती. हे असं होणार नाही, म्हणून ह्याला साऊथ इंडियन इडली म्हणायचं. एक्सप्रेस इडली एक्सप्रेस इडली. मॅडम आता टेस्ट करायची आणि बघायची आणि बाकी सगळं लखन खाणार का मित्रांनो. हो करून खा, पोळल. इडली एक नंबर आहे. तोंडाला असे मक्खन कसं असतो एकदम मक्खन सारखं तसं एकदम. तर मित्रांनो, जर तुम्हाला इडलीचं पीठ घ्यायचं असेल तर जसं तुम्हाला रोड दाखवलं शिवाजी पुतळ्यापासून एकदम स्ट्रेट येऊन देवीच्या मार्गात तिथनं यायचं. मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिले त्याच्या खाली, तर तिथनं तुम्ही मॅडमला फोन करून घेऊ शकता. आणि आपलं दुसरं कुठे म्हणजे कुठे जर घर एखाद्याला नाही सापडलं आहे ना दत्तपेठेत. दत्तपेठेत महामुनी कॉम्प्लेक्स मध्ये डॉक्टर साहेबांचं तिथं क्लिनिक डॉक्टर आहे. कापडींचं क्लिनिक आहे. तिथं मी तिकडच्या साईडच्या महिलांसाठी अवेलेबल केलेले आहे पॅकिंग. कोणाला तिकडचं जेवढं वाटत असेल तुम्ही तिकडून संपर्क साधू शकता. आता ही सगळं संपवणार लखन कॅमेऱ्याच्या मागे. लखनला भूक लागली, आता व्हिडिओ संपवतो. लखन खा, आता मी थांबतो साईडला. थँक्यू.